नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण 10वीच्या इंग्रजी पुस्तकातील बी स्मार्ट 1.4 हा जो लेसन आहे, या लेसनचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण पाहणार आहोत. तर यापूर्वी आपण बी स्मार्ट याचं इंग्लिश एक्सप्लेनेशन, मराठी एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. पहा, इंग्लिश वर्कशॉपचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो, कंप्लीट द फॉलोइंग वेब विथ वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल. आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेली जी वेब आहे ती या ठिकाणी पूर्ण करायची आहे आणि वेबमध्ये या ठिकाणी वेब डायग्राम जी दिलेली आहे ती या ठिकाणी कंप्लीट करायची आहे आपल्याला. तर पहा, कंपोनंट्स ऑफ सक्सेस, या ठिकाणी कंपोनंट्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर पहा काय काय कंपोनंट्स असू शकतात. तर या ठिकाणी कंप्लीट करू शकतात तुम्ही स्किल, SKILL, स्किल म्हणजे कौशल्य. त्यानंतर आहे ड्रीम, त्यानंतर विल म्हणजे तुमची इच्छाशक्ती सुद्धा खूप जबरदस्त पाहिजे, तीव्र इच्छा पाहिजे. नंतर विजन, तुम्ही जे काही तुमचं स्वप्न यश मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात त्यासाठी विजन, दूरदृष्टी खूप महत्त्वाची आहे. हे सगळे घटक यश मिळविण्यासाठी आपल्याला, कंपोनंट्स म्हणजे घटक, यश मिळविण्यासाठी कोणकोणते घटक पाहिजेत. त्यानंतर आहे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, जी काही तुम्ही यश मिळवणार आहात किंवा ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार आहात त्यासाठी तुमचे सतत प्रयत्न पाहिजेत. नाहीतर एखादं तुम्ही यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि मध्येच सोडून जर दिलं तर ते जमणार नाही. तर जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्स राहावं लागणार आहे, सातत्य ठेवावं लागणार आहे. त्यानंतर पुढचं आहे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. त्यानंतर क्रिएटिव्हिटी, जे काही तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याच्यामध्ये नवीन निर्मिती क्षमता पाहिजे, नवनिर्मिती क्षमता म्हणजेच क्रिएटिव्हिटी पाहिजे. सर्वजण जे यशस्वी लोक असतात ते यशस्वी लोक आणि अयशस्वी लोक यांच्यामध्ये जास्त फरक नसतो, पण आपल्याला यशस्वी लोक जे करतात ते सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करतात, वेगळ्या प्रकारे त्यांचा यश मिळविण्याचा मार्ग असतो. मग तशा प्रकारची नवीन क्रिएटिव्हिटी आपल्याकडे पाहिजे. नंतर टाईम बाउंड, टाईम लिमिट, स्पेसिफिक टाईम तुम्ही यश मिळविण्यासाठी ठरवला पाहिजे. एवढ्याच वेळेमध्ये मी यश मिळवेल किंवा त्यासाठी जो एक लिमिट आहे ते आपण वेळेची सुद्धा मर्यादा पाळणं गरजेचं आहे, टाईम लिमिट. त्यानंतर आहे पुढं स्पेसिफिक एरिया, विशिष्ट एरिया, जो काही तुम्ही प्रयत्न करत आहात त्यासाठीचा स्पेसिफिक एरिया सुद्धा तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. हे सगळे जे घटक आहेत हे घटक आपल्याला यश मिळवण्यासाठी खूप मदत करतात. आणि जर अशा प्रकारे जर तुम्ही एक नियोजनबद्ध प्रयत्न जर केले तर निश्चितच यश तुमच्यापासून दूर नाही, एवढं लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी ही वेब डायग्राम दिलेली होती क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये, या ठिकाणी आपण कंप्लीट केले. त्यानंतर क्वेश्चन नंबर पहा, क्वेश्चन नंबर सेकंड विचारला आहे, पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट अँड दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट. या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन दिला आहे, याच्यामध्ये फर्स्ट विचारलं आहे गोल शूड बी अचिवेबल. तर याचा आन्सर आहे लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट, इफ यू डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. अशा प्रकारचे आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सेकंड क्वेश्चन बी यामध्ये अ टाइम लिमिट शुड बी सेंट टू अचीव गोल्स. याचा आन्सर आहे टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, but without consistent time bound action it never becomes a reality. It may be exercise, it may be exercise
diet and stress free thought, all these have to be practiced and implemented within a deadline. अशा प्रकारचं याचा आन्सर तुम्हाला लिहावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन सी आहे, स्पेशली फील्ड और एरिया हैज़ टू फिक्स टू अचीव गोल्स. याचा आन्सर आहे इट इज, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. याच्यामधला सेकंडमधला डी क्वेश्चन आहे पहा, गुड रिझल्ट डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क पुट इन. म्हणजे चांगला परिणाम हा तुमच्या क्वालिटीवर आणि कशा प्रकारे तुम्ही काम करता त्यावर आधारित असतो. तर याचा आन्सर लिहायचा आहे आपल्याला, वी कांट बिकम अ प्रेसिडेंट और प्राईम मिनिस्टर बट वी कॅन होप होल्ड द ऑफिस ऑफ ॲन इम्पॉर्टंट सोशल वर्कर अँड डिलिव्हर रिझल्ट. अशा प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. याचा आन्सर लिहायचा आहे, व्हाईल प्लेइंग फुटबॉल प्लेयर एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 पहा, पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि हे सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायला सांगितलेले आहेत. तर मग यामध्ये कंप्लीट क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर ए जो आहे तो आपल्याला काय विचारलं आहे पहा. या ठिकाणी ए हा जो क्वेश्चन आहे, स्मार्ट गोल्स आर. स्मार्ट गोल्स म्हणजेच काय, नेमके स्मार्ट गोल्स म्हणजे काय, त्याची व्याख्या आहे आपल्याला असं विचारलं आहे. तर त्याचा अर्थ आहे गुड मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल टू रीच सक्सेस, असं त्याचं आन्सर लिहायचं आहे. किंवा स्मार्ट या शब्दाचा फुल फॉर्म सुद्धा आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारेचा आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट पाहूयात काय कंप्लीट करायला सांगितलं पहा. बी काय विचारलं आहे, टू व्हॅल्युएबल ॲसेट्स ऑफ सेटिंग गोल आर डॅश डॅश. त्याचा आन्सर लिहायचा आहे, साइन ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 4 क्वेश्चन नंबर 4 आपल्याला काय विचारले पहा. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. गिव द मीनिंग, डिस्कस इन पेअर्स अँड फाइंड सिमिलर कोड्स दॅट ब्रिंग इन द सेम मिनिंग. आपल्या या ठिकाणी दोन मिनिंग कोड्स म्हणजेच काय, तर या ठिकाणी दोन वाक्यप्रचार दिलेले, तर म्हणी दिलेले आहेत आणि अशाच प्रकारच्या अशाच अर्थाच्या म्हणीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर पहा, यू रीप ॲज यू सो, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. तशाच अर्थाची म्हणजे त्याच प्रकारे इतरसुद्धा म्हणी आपण या ठिकाणी लिहूयात. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल लॅक्स रिअलिझम. डी आहे, इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आउट अवर गोल वी कॅन इझिली गेट सक्सेस. 5 आहे, ई वन हॅज टू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू अचीव. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 पहा, या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक 5, ड्राफ्टिंग अ स्पीच. एक आपल्याला स्पीच म्हणजे भाषण तयार करायचं आहे. काय करायचं आहे, भाषण. डिस्कस इन युअर ग्रुप इच ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट. आणि हे भाषण तयार करून तुम्हाला ते डिस्कस करायचं आहे. तर मग अशा प्रकारे यासाठी काही आपल्याला पॉईंटसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत पहा. काय पॉईंट आहेत या ठिकाणी पहा. हाऊ आय कॅन ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. आपण कशा प्रकारे प्रभावी भाषण तयार करू शकतो त्यासाठीचे हे पॉईंट्स आहेत. तर पहा, वी शुड बी द साईज और लेंथ ऑफ द स्पीच. आपण त्याची जी साईज आहे भाषण तयार करत असताना साईज खूप चांगल्या प्रकारे किंवा जास्त दीर्घकाळ किंवा जास्त कंटाळवरनं भाषण पण नसायला पाहिजे किंवा त्याची साईज आहे भाषणाची जास्त पण नसायला पाहिजे, जेणेकरून जे प्रेक्षक आहेत किंवा जे श्रोते आहेत ते कंटाळतील भाषण ऐकण्यासाठी. डू आय नो द फॉर्मॅट. भाषणाचा जो फॉर्मॅट आहे किंवा जो आपल्याला क्रायटेरिया दिलेला आहे तो सुद्धा माहीत पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह फॉर्मॅट पाहिजे. हाऊ टू स्टार्ट. भाषण तुम्ही फक्त कागदावरच व्यवस्थित लिहिलं नाही पाहिजे, तर त्याची सादरीकरण किंवा चांगल्या प्रकारे आपण स्टार्टसुद्धा केलं पाहिजे. व्हॉट टू राईट. भाषण लिहित असताना प्रेक्षकांना आवडेल अशा प्रकारचं भाषण आपण लिहिलं पाहिजे किंवा व्यक्त केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. हाऊ टू ब्रिंग क्वालिटी इन माय स्पीच. क्वालिटी भाषणाची कशा प्रकारे पाहिजे हे सुद्धा आपण शिकणं गरजेचं आहे. व्हॉट आर द रिलेव्हंट थॉट्स अँड स्लोगन्स मॅक्झिमम्स. या ठिकाणी भाषण तयार करत असताना
किंवा लिहित असताना, भाषण करत असताना आपल्याला आपल्या भाषणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुविचार किंवा म्हणी किंवा वाक्यप्रचारसुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरले पाहिजेत, जेणेकरून भाषणाला वेगवेगळ्या प्रकारचे रंगत येते आणि श्रोत्यांना सुद्धा भाषण मजेशीर वाटतं. विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड. आपण याशिवाय भाषण तयार करत असताना काही महत्त्वाचे पॉईंट्ससुद्धा त्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अन इम्प्रेसिव्ह स्पीच. आणि हे भाषण तयार करत असताना आपण जे भाषण तयार केलं आहे, आपल्याला जो बोलायचं आहे, त्या आपलं जे काही मत आहे ते आपण व्यवस्थितपणे सांगणं गरजेचं आहे आणि श्रोत्यांवर आपला प्रभावसुद्धा पडला पाहिजे. अशा प्रकारे हे भाषण तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत. तर मग हे हा झाला क्वेश्चन नंबर 5. त्यानंतर क्वेश्चन नंबर पुढचा पाहूया, प्रश्न क्रमांक 6. स्पीच डेव्हलपमेंट. भाषण कशा प्रकारे विकसित करायचं त्यासाठी काही आपल्या कंटेंट दिलेले आहेत. पहा, ग्रीटिंग अँड इंटोनेशन ऑफ द टॉपिक. ग्रीटिंग्स अँड इंटोनेशन ऑफ द टॉपिक. एक्सपोजिशन ऑफ मेन थीम. क्लॅरिटी ऑफ मेसेज. क्लॅरिटी ऑफ मेसेज. ऑर्गनाइज थॉट अँड आयडियाज. जे आपण भाषण तयार करत आहोत त्याचं जो काही टॉपिक आहे त्याचं इंट्रोडक्शन आपल्याला सर्वप्रथम देणं गरजेचं आहे. त्यानंतर मेन थीम काय आहे भाषणाची किंवा त्यातून कोणता मेसेज द्यायचा आहे आणि त्यासाठी काही सुविचार किंवा कल्पनांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर भाषण जे आहे, भाषण तयार करत असताना मॉरल हे पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. भाषण लिहित असताना किंवा भाषण करत असताना मॉरल, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल. जे काही तुम्ही तात्पर्य सांगणार आहात किंवा जे वास्तविक ॲप्लिकेशन सर्वांना सांगणार ते उदाहरणं आणि दाखल्याद्वारे आपण त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. कन्क्ल्युजन म्हणजेच तात्पर्य, या भाषणातून जे भाषण तुम्ही तयार करत आहात किंवा बोलत आहात त्याचं तात्पर्य काय नेमकं आहे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. नेक्स्ट बी स्पीकिंग प्रेझेंटेशन. जे तुम्ही भाषण करणार आहात तुम्ही श्रोत्यांच्या मनाला भावेल अशा प्रकारचे प्रेझेंटेशन सादर करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पॉईंट्स या ठिकाणी दिलेत पहा, ते लक्षात ठेवायचे आहेत. व्हर्बल क्लॅरिटी, प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. आपण बोलत असताना शब्दांचे स्पष्ट उच्चार वापरणं गरजेचे आहेत आणि आपला जो आवाज आहे आवाजसुद्धा चढ उतार आवाजामध्ये पाहिजे आपल्या. प्रेझेंटेशन और स्पीकिंग स्टाईल, मॅनरिझम, ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज. मग हे भाषण करत असताना आपण किंवा प्रेझेंटेशन करत असताना आपल्या भाषणाची स्टाईल, सगळे जे काही प्रेक्षक आहेत ऑडियन्स त्यांच्याशी आपण आय कॉन्टॅक्ट पाहिजेत. नाहीतर भाषण करत असताना खालीवर पाहणे, इकडं तिकडं पाहणे किंवा जर समजा तुम्ही भाषण करत असताना मध्ये मध्ये जर थांबत असाल तर त्यातून तुमचा जो आत्मविश्वास आहे, आत्मविश्वासामध्ये कमतरता आहे अशा प्रकारची जाणीव श्रोत्यांना होते आणि श्रोते बोर होतात किंवा कंटाळतात आणि मग टाळ्या वाजवतात. त्यामुळं ह्या गोष्टी आपल्या भाषण करत असताना टाळायच्या आहेत. कॉन्फिडन्स. तुमच्या भाषण करत असताना जे तुम्ही बोलत आहात तो तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे आणि बोलण्यातून सुद्धा दिसला पाहिजे. जेस्चर अँड एक्सप्रेशन. तुम्ही जे हावभाव भाषण करत असताना हातवारे किंवा हावभाव चेहऱ्यावर दाखवणं गरजेचं आहे. स्टेज करेज. भाषण करत असताना जे तुमचं मत आहे ते भाषण करत असताना स्टेज करेज खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही स्टेजवर सुरुवातीलाच गेला असाल तर बिनधास्तपणे त्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. बरेच जणांचे स्टार्टिंगला सुरुवातीला जर पहिली वेळ असेल तर घाबरतात, तर न भीता न घाबरता त्या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करणं गरजेचं आहे. यानंतर युजफुल फ्रेजेस. काही फ्रेजेससुद्धा वापरणं गरजेचं आहे. युजफुल फ्रेजेस और व्होकॅब्युलरी. इट इज प्लेजर टू सी यू ऑल. आय एम हॅपी टू सी यू टुडे. और इट इज गुड टू सी यू ऑल हिअर. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे काही ह्या फ्रेजेस वापरणं गरजेचं आहे. मला इट इज प्लेजर टू सी यू ऑल म्हणजेच काय, मला तुम्हाला पाहून सर्वांना आनंद झाला. आय एम हॅपी टू सी यू टुडे. मला तुम्हाला सर्वांना भेटून किंवा पाहून आनंद झालेला आहे, मी आनंदी आहे. अशा प्रकारच्या काही फ्रेजेस आपण वापरणं गरजेचं आहे. टुडेज टॉपिक इज डॅडॅश किंवा माय टॉक इज अबाउट. माय टॉपिक इज डॅडॅश. आपण जो काही बोलणार, ज्या विषयावर तुम्ही बोलणार आहात तो टॉपिक, त्या टॉपिकचा उल्लेख सर्वप्रथम करणं खूप गरजेचं आहे. द पर्पज ऑर एम ऑफ द स्पीच. आणि या भाषणाचा हेतू, मूळ हेतू काय आहे, तुम्ही भाषण कशासाठी करतात हे सुद्धा सर्वप्रथम भाषणाच्या इंट्रोडक्शनमध्येच म्हणजेच प्रस्तावनेतच सांगणं गरजेचं आहे. आय विल
फोकस ऑन 1, 2 और 3 मेजर इश्यूज. महत्त्वाचे तुमचं जे काही भाषण आहे त्या भाषणातून जे काही महत्त्वाचे इश्यूज म्हणजे कोणते तुम्हाला काय बोलायचं आहे त्यावर फोकस करणं गरजेचं आहे आणि 1, 2 किंवा 3 जे तुमचे मेजर इश्यूज आहेत ते सांगणं भाषणातून गरजेचं आहे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क मी. आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना खात्रीसुद्धा दिली पाहिजे, जर काही तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही मला बिनधास्तपणे विचारा, असं तुम्ही त्या प्रेक्षकांना मोकळीक दिली पाहिजे. बोलण्यासाठी सुद्धा बोलतं करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 हा या ठिकाणी आपण 6 पाहिलेला आहे. तर आता क्वेश्चन नंबर 7 पाहूयात. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 7 मध्ये पहा काय सांगितलेलं आहे. डोज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच ॲड सम मोर पॉईंट्स. या ठिकाणी आपल्याला भाषण करत असतानाचे काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि भाषण करत असताना कशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे. डू म्हणजे काय करणे, अशा प्रकारे करा, आणि डोंट्स म्हणजे करू नका. मग भाषण करत असताना काय काही पॉईंट दिलेले तर त्याची काळजी घेणे गरजेचं आहे. टॉक स्लोली, भाषण करत आहेत आणि मग काय काळजी घ्यायला पाहिजे. टॉक स्लोली म्हणजे आपलं बोलणं जे आहे ते हळुवारपणे आपण बोलणं गरजेचं आहे. त्यानंतर डोंट्स म्हणजे काय करू नका. डोंट मम्बल म्हणजेच काय अडखळत बोलू नका, घाबरल्यासारखं बोलू नका. जर तुम्ही अडखळत बोललात तर श्रोत्यांपर्यंत तुमचा आवाज जाणार नाही आणि तुम्हाला जे काही मत मांडायचं आहे ते श्रोत्यांना कळणार नाही. एम्फेसाइज कीवर्ड्स, आणि जे काही तुमचे कीवर्ड्स आहेत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत शब्द आहेत त्यावर फोकस करा. डोंट लुक अप अँड डाऊन, तुम्ही खाली किंवा वर अजिबात पाहू नका, त्यातून तुमचा आत्मविश्वास जो आहे तो कमी आहे अशा प्रकारची भावना श्रोत्यांमध्ये निर्माण होते. तर मग अशाच आणखी काही पॉईंट्स आपल्याला ॲड करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण आता हे पॉईंट्स ॲड करूयात डू अँड डोंट्समध्ये. चला तर पाहूयात. तर पहा या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहेत आपण. डू म्हणजेच करणे, याच्यामध्ये टॉक स्लोली, त्यानंतर एम्फसाइज कीवर्ड्स, इंट्रोड्यूस द टॉपिक इन शॉर्ट, तुमचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकची ओळख इंट्रोड्यूस म्हणजे करणं गरजेचं आहे शॉर्टमध्ये. लुक स्ट्रेट, भाषण करत असताना तुम्ही एकदम श्रोत्यांच्या डोळ्यांकडं पाहून किंवा श्रोत्यांकडं पाहून बोललं पाहिजे. स्पीक कॉन्फिडंटली, तुम्ही जे भाषण करत आहात किंवा जे बोलत आहात तुमचा जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तो तुम्ही बिनधास्तपणे आत्मविश्वासासहित सांगणं गरजेचं आहे. आणि याशिवाय डोंट्स म्हणजेच काही भाषण करत असताना चुका करू नयेत. कोणत्या चुका करू नयेत. डोंट मम्बल, आपण अडखळत बोलू नये. डोंट लुक अप अँड डाऊन, खाली वर पाहू नये. डोंट मेक कॉन्स्टंट मोमेंट्स, आपण श्रोत्यांना एखादी मोमेंट्स, बऱ्याच जणांना भाषण करत असताना काहीतरी एखादी गोष्ट किंवा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याची सवय असते, तर अशा सवयी आपल्याला त्या ठिकाणी टाळायच्या आहेत. डोंट स्पीक लाऊडली, भाषण करत असताना खूप जोरात सुद्धा आपण बोलणं चुकीचं आहे. त्यामुळं या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि काही करायच्या नाहीत. या भाषण करत असताना खूप काळजी घेणं गरजेचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 8 पाहूयात. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन इंटरस्कूल एज्युकेशन कॉम्पिटिशन, तुम्ही एखाद्या इंटरस्कूल एज्युकेशन कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेणार आहात आणि मग त्यासाठी काय करायचं आहे. द सब्जेक्ट गिवन टू यू हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये यश तुम्ही कसे मिळवाल अशा प्रकारचा एक टॉपिक दिलेला आहे आणि त्यावर एक भाषण सादर करायचं आहे. ड्राफ्ट अ स्पीच टू प्रेझेंट इट इन द कॉम्पिटिशन, आणि त्यासाठी काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेत पहा. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहेत. मग या पॉईंट्सचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, भाषण तयार करायचं आहे. तर मग हे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सच्या आधारे पहा भाषण कशा प्रकारे, काय पॉईंट दिलेत ते पाहूयात. सर्वप्रथम आपण प्रॉपर गायडन्स, भाषण करत असताना किंवा जे काही तुम्ही अचीव सक्सेस, हाऊ टू अचीव अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की सब्जेक्ट काय दिलेला आहे. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, यश आयुष्यामध्ये यश कसे मिळवावे. तर त्यासाठी काही पॉईंट्सच्या आधारे आपल्याला भाषण तयार करायचे. प्रॉपर गायडन्स, यश मिळवत असताना गायडन्स खूप महत्त्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन ते पण महत्त्वाचं आहे. डेडिकेशन, तुम्ही जे भाषण करत आहात यश मिळवणार आहे त्यासाठी डेडिकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे. फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल,
जे काही तुम्ही यश मिळवणार आहात, एखाद्या व्यक्ती तुम्ही तुमचा आदर्श व्यक्ती किंवा एका सक्सेसफुल यशस्वी व्यक्तीचं उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी भाषणामध्ये देऊ शकतात. किंवा पॅशन, तुम्ही जे यश मिळवणार आहात त्यासाठी पॅशन कशी महत्त्वाची आहे, सॅक्रिफाईस त्याग कसा महत्त्वाचा आहे, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, एखादा प्रयत्न करत असताना मध्येच सोडून द्यायचं नाहीत, तर शेवटपर्यंत तुम्हाला ते तुमचं यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करायचे आहेत. हे सुद्धा एखाद्या उदाहरणाद्वारे किंवा दाखल्याद्वारे आपण हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. सेटिंग गोल, तुम्ही सर्वप्रथम अगोदर ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन, तुम्हाला त्या क्षेत्रातील नॉलेज किंवा ज्ञान आणि माहिती असणं गरजेचं. कॉन्फिडन्स, सर्वात महत्त्वाचं कॉन्फिडन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास, हार्डवर्क, कठीण परिश्रम, प्रेझर्वन्स, हे सर्व जे काही पॉईंट्स आपल्या या ठिकाणी दिले त्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला तुम्ही यश कसे मिळवणार आहात यावर एक काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही भाषण करणार आहात त्या ठिकाणी आणि यश कसं मिळवायचं याच्यासाठी एक स्पीच आपल्याला तयार करायचं आहे. तर चला आपण मग या पॉईंट्सच्या आधारे या पॉईंट्सचा उपयोग करून स्पीच तयार करूयात. एक चलायचं आन्सर पाहूयात. चला तर हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ या अर्थाचं हे भाषण आहे. तर पहा या ठिकाणी आपण भाषणाची सुरुवात ही या अर्थाने करू शकतो. ऑनरेबल जजेस, रिस्पेक्टेड टीचर अँड माय एल्डर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. मी आज तुम्हाला जे काही बोलणार आहे कोणत्या विषयाचं नाव सगळ्यात महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे. सुरुवातीला हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, आयुष्यामध्ये यश कसे मिळवावे. फर्स्ट ऑफ ऑल वी शूड सेट आवर गोल विच वी वॉन्ट टू अचीव. मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपलं ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. वी मस्ट हॅव द विल, स्किल अँड डिझायर टू अचीव आवर गोल. आपण आपलं ध्येय निश्चित केल्यानंतर आपल्याकडं सर्वप्रथम काय पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे, स्किल पाहिजे, कौशल्य पण पाहिजे आणि डिझायर तीव्र इच्छाशक्ती पाहिजे आपलं ध्येय मिळवण्यासाठी. इट इज नॉट इझी टू अचीव गोल. खरं तर ध्येय मिळवणं ही काही सोपी गोष्ट आहे का, नाही. तर मग त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. इट इज चॅलेंज, ते एक आपल्यासाठी चॅलेंज असतं. इट रिक्वायर्स प्लॅनिंग, त्यासाठी प्लॅनिंग पाहिजे, नियोजन पाहिजे. बिफोर डिसाइडिंग आवर गोल वी मस्ट हॅव इन्फॉर्मेशन अँड नॉलेज अबाउट द फील्ड. टू अचीव सक्सेस वी मस्ट वर्क हार्ड. आपण जे काही आपण ध्येय निश्चित केलेलं आहे त्याबद्दलचं ज्ञान, परिपूर्ण ज्ञान, माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण की कठीण परिश्रम त्यासाठी करावे लागणार आहेत. याशिवाय तेवढ्यावरच नाही थांबून चालणार. तर पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार, प्लॅनिंग, पॅशन, पेशन्स, प्रॅक्टिस अँड प्रिझर्वन्स, ऑसम क्वालिटीज नीडेड फॉर सक्सेस. आपल्याला ध्येय मिळवण्यासाठी सकारात्मक नियोजन, सकारात्मक विचार, प्लॅनिंग, नियोजन पाहिजे. आपण संयमसुद्धा पाळणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, सातत्य पाहिजे आपल्या ध्येयामध्ये. वी मस्ट हॅव सेल्फ कॉन्फिडन्स आवर गोल. आपल्याकडं स्वतःचा एक कॉन्फिडन्स किंवा स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे आपल्याला की मी हे ध्येय करू शकतो, हे ध्येय मिळवू शकतो. अनदर इम्पॉर्टंट थिंग टू रीच द टार्गेट इज प्रॉपर गायडन्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपण ध्येय मिळवत असताना योग्य मार्गदर्शनाची खूप गरज असते. वी मस्ट हॅव डिवोशन, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन. आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळवताना या 3Dचा खूप उपयोग होतो. कोणकोणते डे पहा, डिवोशन आहे, डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन. विदाउट डेडिकेशन इट विल नॉट बी पॉसिबल what we wish to achieve. We should also follow the example of successful people. To achieve something we have to sacrifice for shop. There may hindrances and challenges, but we have to overcome them and reach to our destination. There are so many examples of successful person who in spite of problem achieve their goals. अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यक्तींचा, यशस्वी जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं स्पीच ऐकून आपण आपलं ध्येय निश्चितपणे मिळवू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण सक्सेस होऊ शकतो किंवा यशस्वी होऊ शकतो.
अशा प्रकारे आपण भाषण तयार करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बी स्मार्ट 1.4 हा 10वीचा लेसन जो आहे त्याचा वर्कशॉप इंग्लिश वर्कशॉप आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू व्हेरी मच।